आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाची महिमा असो। आता आपण गाणं घेणार आहोत, मग सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे। गीत क्रमांक 130 देवाचा महिमा वर्णवा। गीत क्रमांक 130 देवाचा महिमा वर्णवा। देवाचा महिमा वर्णवा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। पापाची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो। पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो। सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो। देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो। रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो। दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो। देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जळ आम्हाला पाजवितो। उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जळ आम्हाला पाजवितो। उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो। देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 50 येशू माझा येईल रे। गीत क्रमांक 50 येशू माझा येईल रे। येशू माझा येईल रे, स्वर्ग येथे येईल रे। येशू माझा येईल रे, स्वर्ग येथे येईल रे।
हालेलुया 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 माझ्यासाठी कामी गेला किती त्याग त्याने केला माझ्यासाठी कामी गेला किती त्याग त्याने केला त्याने सोसले मरण मला दिलं हे जीवन त्याने सोसले मरण मला दिलं हे जीवन जीवनाचा दाता रे येशू माझा येईल रे स्वर्ग येथे येईल रे येशू माझा येईल रे स्वर्ग येथे येईल रे हालेलुया 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 मरणातून जिवंत झाला स्वर्गात घेतला गेला मरणातून जिवंत झाला स्वर्गात घेतला गेला तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया मला तेथे विनवी देवाला स्वर्ग द्यावया मला उद्धारक आमचा रे येशू माझा येईल रे स्वर्ग येथे येईल रे येशू माझा येईल रे स्वर्ग येथे येईल रे हालेलुया 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 येईल मेघावर बसुनी सर्वांचा न्याय कराया येईल मेघावर बसुनी सर्वांचा न्याय कराया दृढ विश्वासाचे बळ जीवनी मुकुट फळ दृढ विश्वासाचे बळ जीवनी मुकुट फळ अविनाशी येईल रे येशू माझा येईल रे स्वर्ग येथे येईल रे येशू माझा येईल रे स्वर्ग येथे येईल रे हालेलुया 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 गीत क्रमांक 40 धन्यवाद येशूला गीत क्रमांक 40 धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला महिमा गाद्याला महिमा गाद्याला महिमा गाद्याला महिमा गाद्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा गाद्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा गाद्याला गौरव द्या त्याला गौरव द्या त्याला गौरव द्या त्याला गौरव द्या त्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला
हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 149 यीशु नाम में उद्धार. गीत क्रमांक 149 यीशु नाम में उद्धार. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया. राजाओं का राजा यीशु हालेलुया. राजाओं का राजा यीशु हालेलुया. ओ प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया. ओ प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया. चंगा करने वाला यीशु हालेलुया. चंगा करने वाला यीशु हालेलुया. छुटकारा देने वाला यीशु हालेलुया. छुटकारा देने वाला यीशु हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया. मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया. मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया. वो शांति का है मार्ग यीशु हालेलुया. वो शांति का है मार्ग यीशु हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया. प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया. प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया. प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया. गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया. गौरवे गरजाल का क्या विना हाथी टाळ मृदुंगा आडवा प्रेमे कोणी दंगा. क्या विना हाथी टाळ मृदुंगा आडवा प्रेमे कोणी दंगा. त्या प्रभुता थोर महिमा गाऊनी दावाल का हालेलुया हालेलुया. गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया. गौरवे गरजाल का संकटे येता जो करी साधा ये धावणे देजणी हाता. संकटे येता जो करी साधा ये धावणे देजणी हाता. त्या प्रभुला प्रेम भावे अंतरी ठेवाल का हालेलुया हालेलुया. गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का हालेलुया हालेलुया. गौरवे गरजाल का दाविले प्रीती त्यागुणे प्राण जिंगले वेगे मृत्यू सैताना. दाविले प्रीती
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, आता आपण त्या महान प्रभूची नाचून स्तुती करणार आहोत. म्हणून सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. हालेलुया 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 ला 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 जरा प्रीतीचे उंच निशान गाव प्रभूचे गौरव गान. जरा प्रीतीचे उंच निशान गाव प्रभूचे गौरव गान. ला 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 मुक्ती प्रदाता येशूला गौरवशाली राजाला. मुक्ती प्रदाता येशूला गौरवशाली राजाला. सन्मानाचे गीत गाऊया त्याच्या पुढती नमो मान. जरा प्रीतीचे उंच निशान गाओ प्रभूचे गौरव गान. जरा प्रीतीचे उंच निशान गाओ प्रभूचे गौरव गान. ला 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 येशू आमचा पालनहार करुणा कर प्रभु तारणहार. येशू आमचा पालनहार करुणा कर प्रभु तारणहार. आला बार आनंदाला आता आमचे अर्पे पान. जरा प्रीतीचे उंच निशान गाओ प्रभूचे गौरव गान. जरा प्रीतीचे उंच निशान गाओ प्रभूचे गौरव गान. प्रभूचे गौरव गान प्रभूचे गौरव गान. हालेलुया 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 हालेलुया. किती आनंद हा किती आनंद हा प्रभु येशूने दिला मा. अति भरपूर तो मती तुंद करीतो वरण करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभु येशूने दिला मा. अति भरपूर तो मती तुंद करीतो वरण करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा प्रीतीने स्वीकारिले आयोग्य पामरा. प्रीतीने स्वीकारिले आयोग्य पामरा. पापाच्या दरीतून वर आणिले मला. हो हो किती आनंद किती आनंद प्रभु येशूने दिला मा. अति भरपूर तो मती दुंद करीतो वरण करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा किती आनंद हा किती आनंद हा प्रभु येशूने दिला मा. अति भरपूर तो मती दुंद करीतो वरण करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. बोलावली मजला धाविले प्रेम तरी. हो हो किती आनंद किती आनंद प्रभु येशूने दिला मा. अति भरपूर तो मती तुंद करीतो वरण करण्याना पुरे जीवा. किती आनंद किती आनंद किती आनंद प्रभु येशूने दिला मा. अति भरपूर तो मती तुंद करीतो वरण करण्याना पुरे जीवा. किती आनंद तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. हृदय टेकावया जीवा धीर झाला. हो हो किती आनंद किती आनंद प्रभु येशूने दिला मा. अति भरपूर तो मती तुंद करीतो वरण करण्याना पुरे जीवा. किती आनंद किती आनंद किती आनंद प्रभु येशूने दिला मा. अति
अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करना न पुरे जीवा किती आनंद हा हालेलुया 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 पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझ्या कैवारी पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझ्या कैवारी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा हालेलुया 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 मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है मैं यहोवा की सारी करुणा के विषय सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा ऐसे नाम के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है ऐसे नाम के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं
तक बताता रहूँगा मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूँगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय सदा गाता रहूँगा मैं सदा गाता रहूँगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय सदा गाता रहूँगा मैं सदा गाता रहूँगा सदा गाता रहूँगा मैं सदा गाता रहूँगा सदा गाता रहूँगा मैं सदा गाता रहूँगा हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, आता आपण स्तुतियाराधना घेणार आहोत म्हणून तुम्ही जागेवर उभे राहा आणि स्तुतियाराधनामध्ये मन लावून भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावाने बहिणू, थोड्या वेळासाठी आपलं मन त्या परमेश्वराजवळ लावा. मनात कुणाविषयी राग, कठोरता, सुडेची भावना असेल तर अशा प्रत्येक व्यक्तीला क्षमा करा. या त्या परमेश्वराच्या चरणाजवळ, या त्या परमेश्वराच्या क्रूसाजवळ. बायबल सांगते की तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. तो आपल्या जवळ येण्यासाठी तयार आहे. आपलं अंतःकरण उघडूया. प्रत्येकाला क्षमा करून, आपली पापे पदरी घेऊन, पापाचा पश्चाताप करून प्रभू येशूकडे क्षमा मागूया. सांगा प्रभूला, होय प्रभू, माझं पाप मी कबूल करतोय. मी माझं हृदय तुझ्यासमोर उघडलेलं आहे. माझ्या प्रत्येक वैऱ्याला मी क्षमा करत आहे. जे काय चूक माझ्या हातून झाली प्रभू मला क्षमा कर. पुन्हा एकदा मला तुझ्या वेंगेत घे, तुझ्या मिठीत घे आणि मला क्षमा कर, क्षमा कर. पहा, त्या परमेश्वराने आपल्याला क्षमा दिलेली आहे म्हणून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू मला क्षमा केलीस, तू मला मिठीत घेतलंस, तू माझ्यावर प्रेम केलंस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. टाळ्या वाजून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद 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 धन्यवाद. आणि पहा, त्या परमेश्वराचं अगणित असं प्रेम, तो आपल्याला नुसतं सांभाळत नाही, तर आपल्याला उठवत नाही, तर आपल्या सर्व गरजा भागवतो. आज त्याने आपल्याला प्रार्थना सभेत आणलं. घरातून निघल्यापासून ते प्रार्थना घरात पोचेपर्यंत आपला सर्व प्रवास त्याने आशीर्वादित केला. आपल्याला सुखरूप त्याच्या भवनाकडे, त्याच्या चरणाजवळ आणलेलं आहे म्हणून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. रस्त्यामध्ये येणारे सर्व अडथळे त्यांनी दूर केले आणि सुखरूपरित्या आपण इथपर्यंत त्याच्या चरणाजवळ आलेलो आहे, त्याच्या भवनाजवळ, त्याच्या प्रार्थना घरात आलेलो आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. सैतानाने प्रयत्न केला होता आपल्याला अडवण्यासाठी, परंतु ते सर्व सैतानाचे सर्व हमले दूर करून त्याने आपल्या त्याच्या चरणाजवळ आले. टाळ्या वाजून त्या परमेश्वराला धन्यवाद 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 प्रभू येशू, धन्यवाद 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 धन्यवाद. नाचून गाऊन त्या महान परमेश्वराला धन्यवाद द्या. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासून. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासून. तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन मनापासून. तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन, प्रेमी करीन मनापासून. तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन मनापासून. तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन, गौरव करीन मनापासून. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासून. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासून. आभार मानतो मनापासून. आभार
मानतो मनापासून. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, त्या परमेश्वराचं प्रेम पहा. त्याने आपल्या नुसतं चरणाजवळ आणलेलं नाही आहे, तर आपल्या जीवनावर त्याने अगणित उपकार असे केलेले आहे. त्या उपकाराची आठवण करून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. आपल्याला घडवण्या अगोदर हे विश्व त्याने शब्दाच्या द्वारे निर्माण केलं. बायबल सांगत आहे की बायबल स्पष्टपणे सांगत आहे की परमेश्वर शब्द बोलत गेला आणि सर्व काही अस्तित्वात येत गेलं. त्याने शब्दाच्या द्वारे आकाश निर्माण केलं, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आकाशामध्ये सूर्य चंद्र तारेची निर्मिती केली, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्या सूर्याच्या द्वारे आपल्याला प्रकाश मिळतो, पावसाच्या द्वारे पिण्यासाठी पाणी मिळतं. आपल्या सर्व गरजा या विश्वाद्वारे तो पूर्ण करत आहे, म्हणून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. आपल्यासाठी त्याने फळं झाडे निर्माण केली, फुलं निर्माण केली, ज्यामुळे आपल्याला आनंद होतो. ते फळं खाऊन आपण तृप्त होतो, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. ही पृथ्वी त्याने परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केली. त्या पृथ्वीवरती तो आपल्याला अन्न उपचवून देतो आणि आपण अन्न खातो, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. झाडे झुडपे त्याने आपल्यासाठी निर्माण केले, पशुपक्षी प्राणी त्याने आपल्यासाठी निर्माण केले आणि त्या प्रत्येक पशुपक्षी प्राण्यावरती आपल्याला अधिकार दिलेला आहे, सत्ता चालण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्या अधिकाराबद्दल त्याची स्तुती करा. आपल्यासाठी त्याने मासे निर्माण केले, जीवजंतू निर्माण केले, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती त्या परमेश्वराने चांगला आणि चांगलाच दिलेला आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. ही सृष्टी त्या प्रेमाचा पुरावा आहे, हे शरीर त्या प्रेमाचा पुरावा आहे. आपल्या सुंदर शरीराकडे पाहून त्या परमेश्वराचे गौरव करा. आपल्याला डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाने परिपूर्ण असं घडवलं, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्या अवयवाकडे पहा, हाताकडे पाहून त्या परमेश्वराची स्तुती करा, पायाकडे पाहून त्या परमेश्वराचे गौरव करा. सुंदर डोळे त्या परमेश्वराने दिलेले आहेत, त्या डोळ्याबद्दल त्या परमेश्वराला सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुम्हाला सुंदर डोळे दिलेस म्हणून आज मी तुझे गौरव पाहू शकतो. सुंदर मला हात दिले म्हणून आज मी टाळ्या वाजून तुझी स्तुती करू शकतो. या पायाने मी तुझ्या मार्गावर आलेलो आहे, तुझ्या प्रार्थना घरात आलेलो, हे पाय आहे म्हणून मी आलेलो आहे. सुंदर शरीराबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्याला चांगलं मुख दिले, मुखामध्ये चांगली वाचा दिलेली आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. शरीराकडे प्रत्येक अवयवाकडे पाहून त्या परमेश्वराचे गौरव करा. आणि सर्वात मौल्यवान देणगी म्हणजे त्याचा पवित्र आत्मा आपल्याला त्या शरीरामध्ये दिलेला आहे. ही देणगी त्याने आपल्याला दिलेली आहे, म्हणून आज आपण त्या प्रभूला तारणारा म्हणून स्वीकारू शकतो, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. तो आपला निर्माण करता आहे, तो या आकाशाचा निर्माण करता आहे, तो या पृथ्वीचा निर्माण करता आहे, तो ताऱ्यांचा निर्माण करता आहे, त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. आता आपण गाणं गाऊन त्या महान परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. प्रभू गाऊ तुझे गुणराया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. प्रभू गाऊ तुझे गुणराया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. धरतीचा तू निर्माता, आकाशाचा तू विधाता. ताऱ्यांचा तुझी करता, जगताचा तुझी त्रात्रा. तुझ शोध कुठे मिळाया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. तुझ शोध कुठे मिळाया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. प्रभू गाऊ तुझे गुणराया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. प्रभू गाऊ तुझे गुणराया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. वाऱ्याची झुळझुळ विरली, लाटांची घळघळ सरली. दुःखाने होते जग भरले, त्यामधुनी तू जन्माला. उपकार कसे मी फेडू, प्रभू तुझी प्रेमळ बापा. उपकार कसे मी फेडू, प्रभू तुझी प्रेमळ बापा. प्रभू गाऊ तुझे गुणराया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. प्रभू गाऊ तुझे गुणराया, प्रभू तुझी
होय माझ्या प्रिय भावानं बंधू, प्रत्येकाने आपण मुख उघडून त्या परमेश्वराला धन्यवाद देत राहा. तो परमेश्वर प्रेमाचा सागर आहे, तो कृपेचा सागर आहे. काही वेळासाठी आठवण करा, आपण पूर्वी कसं दुःखात, आजारात, संकटात सैतानाच्या हातून पिडले जात होतो. आपल्याला वाचवणारं कोणीच नव्हतं असं आपण मनात घालून चुकलो होतो, परंतु ते सरळ गलत होतं. त्या परमेश्वराची कृपा आपल्यावर झाली आणि त्याने त्या अंधकारातून आपल्याला बाहेर काढलं, त्याच्या प्रकाशामध्ये आणलं. मरणातून त्याने आपल्याला नवीन जीवनात आणलेलं आहे. हे जीवन त्या परमेश्वराच्या पुत्रामुळे आपल्याला मिळालेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. आज आपल्या जीवनामध्ये दुःख नाही, ते दुःख त्या परमेश्वराने घेतलेले आहे. आपले आजार त्याने स्वतःच्या शरीरावरती घेऊन त्याने आपल्याला आजारातून बरं केलेलं आहे. त्याच्या वाहिलेल्या रक्तातून आपण श्रापातून मुक्त झालेलो होतो. वर्ष श्रापित जीवन जे आपण जगत होतो, त्या श्रापातून त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने आपले सर्व श्राप काढून टाकले, सर्व पाप त्याने धुतली आणि आज आपल्याला रोगमुक्त केलेला आहे, श्रापमुक्त केलेला आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. आज आपल्याला परमेश्वराने जीवन जगण्यासाठी शिकवलं आहे. पूर्वी आपण वाईट जीवन जगत होतो, परंतु आपल्याला सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी आपला हात धरून त्याने आपल्याला शिकवलं आहे. आपण हरवलो होतो, आपण भटकलेलो होतो, परंतु आपला हात धरून त्याने आपल्या त्याच्याकडे आणलं, त्याच्या ह्या प्रकाशामध्ये आणलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. आपल्याला असत्यामधून सत्यामध्ये आणलं, मरणातून त्याने आपल्या जीवनात आणलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. तो आपला जीवनदाता आहे, तो आपला मुक्तिदाता आहे, तो आपला तारणारा आहे. त्याने आपल्याला वाचवलेलं आहे, त्याने आपल्या सैतानाच्या बंधनातून सोडवलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या नावाला उंचवा. आणि आता आपण गाणं गाऊन त्या महान परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. उधळा कुसुमे विजयाची, गाणी गा आनंदाची. उधळा कुसुमे विजयाची, गाणी गा आनंदाची. प्रभुचा महिमा दिगंतरा, प्रभु प्रशंसा नित्य करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. ईश नामे त्याचे येणे, धन्य धन्य त्याला म्हणणे. ईश नामे त्याचे येणे, धन्य धन्य त्याला म्हणणे. पुत्र असे दाविदाचा, राजा तो इस्रायलचा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. येशू राजा, प्रभु राजा, ख्रिस्त राजा, ख्रिस्त राजा. येशू राजा, प्रभु राजा, मूर्ती राजा, ख्रिस्त राजा. प्रभुचे गौरव गान करा, प्रभुचा नित्य सन्मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. प्रभु राजाचा मान करा, प्रभु राजाचा मान करा. होय माझ्या प्रिय भावाने बहिणू, पहा त्या परमेश्वराने आपल्या सुंदर हात पाय आणि हे सुंदर शरीर दिलं होतं, परंतु या शरीराने आपण चुका करून बसलो, या शरीराने आपण पाप करून बसलो आणि एक दिवशी आपला नरकाच्या अग्नीमध्ये नाश होणार होता. परंतु त्या परमेश्वराने स्वर्गातून पाहिलं आणि आपल्यावर कृपा केली. बायबल सांगते की पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणी पुत्राकडे येऊ शकत नाही. त्याने आपल्याला आकर्षिलं आणि त्याच्या पुत्राच्या राज्यात आणून ठेवलं. नुसतं आणलंच नाही आहे, तर आपल्याला जी शिक्षा सैतान नरकाच्या अग्नीमध्ये देणार होता, नरकात घेऊन जाऊन देणार होता, ती सर्व शिक्षा त्या परमेश्वराने त्याच्या
पुत्रावरती लादली त्या प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. बायबल सांगतं की तो परमेश्वर प्रेम आहे, प्रेम आणि प्रेमच आहे. त्याने त्याच्या पुत्राच्या द्वारे आपल्यावर प्रेम प्रकट केलं, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. बायबलचं मुख्य वचन आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. होय माझ्या प्रिय भावाने बहिणू, आपला नाश व्हावा अशी त्या परमेश्वराची इच्छा नाही आहे, तर आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून तो पृथ्वीवरती आला. आपल्या सर्व पापांची शिक्षा त्याने घेतली, आपले सर्व आजार दुःख त्याने घेतले, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. जे चापकाचे फटके आपल्याला पडणार होते ते सर्व त्याने घेतले, जो मार आपल्याला बसणार होता तो मार त्याने घेतला, जे वेदना आपल्याला होत ते सर्व वेदना सर्व क्लेश त्याने वाहिले, आपल्या पापाचं ओझं त्याने घेतलं, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. तो आपला मुक्तिदाता आहे, तो आपला तारणारा आहे, तो आपला आरोग्यदाता आहे, त्याला धन्यवाद द्या. तोच आपला रक्षण करता आहे. आज आपलं संरक्षण करणारा तो प्रभू येशू आहे. तो आपल्याला सैतानाच्या बंधनातून सोडवतो, आपल्याला मिठीत घेतो आणि आपल्याला व्यंगेत घेऊ सांगतो की मुला मी तुझ्यावर प्रेम करतो, बघ माझ्याकडे, बघ माझ्या शरीराकडे, मी तुझ्यासाठी रक्त वाहिलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. सांगा प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू मला नवीन जीवन दिलंस, तू मला आरोग्य दिलंस, तू माझं संरक्षण करतोस, तू माझ्यावर प्रेम करतोस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता आपण गाणं गाऊन त्या गौरवी परमेश्वराला उंचावणार आहोत. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव. जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाव. जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाव. मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाव. मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाव. आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाव. आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाव. शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाव. शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाव. रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाव. रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाव. प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव. प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू तुझे नाव. धन्य धन्य येशू तुझे नाव. होय माझ्या प्रिय भावने बहिणी, तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवरती आला. आपल्या सर्व पापांची शिक्षा त्याने क्रूसावरती घेतली. क्रूसावर त्याने आपला प्राण स्वतःच्या इच्छेने परमेश्वर पित्याच्या हातात सोपवला आणि जे तारणाचं कार्य पूर्ण करण्यासाठी तो आला होता ते तारणाचं कार्य त्याने पृथ्वीवरती पुरं केलं. आपल्याला त्याने वाचवलं. त्याचा क्रूस आपली आशा आहे. त्याचं क्रूसच आपलं प्रेम प्रगट करतं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. तो क्रूसावर आपल्यासाठी मरण पावला आणि क्रूसावर तो 3 दिवसानंतर मनातून जिवंत झाला. म्हणून आज आपण जिवंत आहोत त्याच्यामुळे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्याच्या बलिदानाबद्दल त्याला धन्यवाद द्या. सांगा प्रभू तुला धन्यवाद. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. तू माझ्यासाठी त्याग केलास. तू माझ्यासाठी सर्व दुःख सहन केलंस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता आपण त्या महान परमेश्वराची, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करणार आहोत. म्हणून गुडघ्यावर या. गुडघे टेका त्या परमेश्वराजवळ. त्याच्या समोर आपले हात उंच करा. लीन आणि नम्र होऊन त्याची आराधना करा. बायबल सांगते की परमेश्वर आत्मा आहे.
परमेश्वर आत्मा आहे व त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्माने व खरेपणाने केली पाहिजे. आपले दोन्ही हात उंच करा, हृदयाने त्याची आराधना करा. आराधना 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 आराधना. राजासनावर बसलेल्या देवाची आराधना. राजासनावर बसलेल्या देवाची आराधना. आराधना 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 आराधना. पापांसाठी वधलेल्या पोकराची आराधना. पापांसाठी वधलेल्या पोकराची आराधना. आराधना 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 आराधना. हृदयामध्ये वसणाऱ्या पवित्र आत्म्याची आराधना. हृदयामध्ये वसणाऱ्या पवित्र आत्म्याची आराधना. आराधना 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 आराधना. उंच स्वराने गाऊया, हृदयात प्रभूला पाहूया. उंच स्वराने गाऊया, हृदयात प्रभूला पाहूया. आराधना 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 आराधना. होय माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी क्रूसावर त्याने प्राण दिला. तो क्रूसावर असताना त्याने आपल्या मुखातून बोलला, पूर्ण झाले आहे. तारणाचं कार्य पूर्ण झाले आहे. क्रूसावर असताना त्याने तारणाचं कार्य पूर्ण केलं. तो पृथ्वीवर असताना त्याने एकही पाप केला होता, तो निष्पाप जीवन जगला होता. म्हणून मरणावर व सैतानावर विजय मिळून तो तिसऱ्या दिवशी गौरवाने उठला. उठल्यानंतर त्याने आपल्या शिष्यांना 40 दिवस व 40 रात्र जागोजागी दर्शनं दिली. 40व्या दिवशी त्यांच्या डोळ्यात देखत स्वर्गात जाण्यापूर्वी त्याने आपल्या शिष्यांना अभिवचन दिलं होतं. हजारो वर्षापूर्वी जे अभिवचन त्याने दिलं होतं की मी तुम्हाला एकटं व अनाथ असं सोडणार नाही, तर मी पित्याकडे जाईन आणि पित्याला विनंती करीन आणि मग तो तुम्हाला एक सहाय्यक देईल, तोच पवित्र आत्मा. होय माझ्या प्रिय भावाने बहिणो, आज देखील तो परमेश्वर पिता च्या उजवीकडे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त बसला आहे. आपल्यासाठी विनवणी करीत आहे पवित्र आत्मा देण्यासाठी. आपले दोन्ही हात उंच करा, बोलवा आपल्या अंतःकरणात त्या पवित्र आत्म्याला.
येत आहे तो पवित्र आत्मा, येत आहे तो पवित्र आत्मा, ये पवित्र आत्मे ये पवित्र आत्मे ये आमच्या अंतःकरणात, ये आमच्या हृदयात, भर आम्हाला, भर आम्हाला, भर आम्हाला, ये पवित्र आत्मे ये पवित्र आत्मे ये आमच्या अंतःकरणात, ये आमच्या हृदयात, भर आम्हाला, भर आम्हाला, भर आम्हाला, भर आम्हाला. पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी सौम्यता में पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी सौम्यता में ये पवित्र आत्मा तू ये ना, प्रार्थना करतो, ये आपली शक्ती घेऊन ये ना, ये आपल्या सौम्यतेने ये पवित्र आत्मा तू ये ना, हीच प्रार्थना करतो, ये आपली शक्ती घेऊन ये ना, ये आपल्या सौम्यतेने. थैंक यू होली स्पिरिट. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद. थैंक यू होली स्पिरिट, Thank you, Holy थैंक यू होली स्पिरिट, Thank you, Holy थैंक यू होली स्पिरिट, Thank you, Holy धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद, धन्यवाद पवित्र धन्यवाद 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 धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद, Thank तुला you, धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यांच्याजवळ बायबल आहे त्याने पाहायचं आहे मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 18 वचन 1 पासून 4 पर्यंत. मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 18 वचन 1 पासून 4 पर्यंत मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हास सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. यास्तव जो कोणी स्वतःला या बाळकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूचे शिष्य त्याला प्रश्न विचारत आहेत, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? हा जो प्रश्न आहे
जो येशूच्या शिष्यांच्या डोक्यामध्ये आला तो जवळजवळ जगातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात असतो, सगळ्यात मोठा कोण. प्रत्येकाला मोठं बनायचं असतं आणि मग मोठं बनण्यासाठी जे काही करावं लागतं ते करण्यासाठी जीवनभर माणसं धडपड करत राहतात. जगामध्ये हेच सुरू आहे. परंतु येशूचे शिष्य जेव्हा येशूच्या मागे चालायला लागले तेव्हाही त्यांना असं वाटतं की इकडे पण म्हणजे देवाच्या राज्यात पण मोठं होण्याची काहीतरी पद्धत, काहीतरी प्रक्रिया, काहीतरी मार्ग असला पाहिजे. इथे पण आपल्याला मोठं होता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे जगामध्ये लोक मोठं बनण्यासाठी धडपड करतात, चढाओढ करतात, त्याप्रमाणे इकडे म्हणजे देवाच्या राज्यात पण आपल्याला मोठं बनता आलं पाहिजे. आणि मग कशा रीतीने बनता येईल किंवा मोठं बनायचा मार्ग काय आहे, पद्धत काय आहे, कोणता माणूस देवाच्या राज्यात मोठा बनू शकतो हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. आणि म्हणून ते येशूला विचारत आहेत की स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण. आणि येशूने विलक्षण उत्तर दिलं ज्याची त्यांना कल्पनासुद्धा नव्हती. एका बाळकाला म्हणजे एका छोट्या मुलाला येशूने घेऊन त्यांच्यामध्ये उभं केलं आणि येशू त्यांना म्हणतोय, मी तुम्हाला खरं सांगतो, तुमचा पालट होऊन म्हणजे तुमच्यात बदल होऊन तुम्ही या बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. यास्तव जो कोणी स्वतःला या बाळकासारखं नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूची शिकवण अशा रीतीने अगदीच विलक्षण आणि जगाला विचित्र वाटणारी आहे. जगात मोठं बनायचं असेल तर काय करावं लागतं? सगळ्यात पहिला क्रमांक म्हणजे श्रीमंत व्हायला लागतं. भले तुमच्याकडे शिक्षण कितीही असेल पण तुम्ही जर दरिद्री आणि गरीब व्यक्ती असाल तर तुम्ही मोठे बनू शकत नाही. मोठं बनण्यासाठी पैसा कमवावा लागतो आणि पैसा कमवायचे खूप मार्ग जगामध्ये आहेत. ह्या आणि त्या मार्गाने जाऊन कितीही वेडे वाकडे मार्ग असोत, कितीही वाईट मार्ग असोत, पण त्या मार्गाने जाऊन लोक पैसा गोळा करतात. कारण एकदा आपल्याकडे पैसा आला तरच त्याच्या जोरावर आपण जगामध्ये मोठे बनू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही कधीतरी अशा लोकांच्या काही कहाण्या ऐकल्या असतील. एखादा माणूस, मग एखादी स्त्री असेल किंवा एखादा पुरुष असेल, जेव्हा त्यांच्याकडे खूप पैसा होता तेव्हा त्यांच्याकडे मोठी प्रतिष्ठा होती आणि माणसांचा घोळका त्यांच्या बाजूला होता. त्यांना खूप मोठा सन्मान होता कारण त्यांच्याकडे पैसा होता. त्यांच्या जीवनाच्या संध्याकाळी अशी वेळ येते की ते रिकामी होतात. एखाद्या वाईट नादामुळे म्हणा, व्यसनामुळे म्हणा, चुकीच्या सवयीमुळे म्हणा, कशामुळे तरी अशी अवस्था होते, अशा स्थितीला ते पोचतात की त्यांच्याकडे पैसाच राहत नाही. आणि जेव्हा पैसा निघून जातो ना तेव्हा सगळंच निघून जातं आणि शेवटी ते एकाकी पडतात. अशी लोक काही वेळा आपण अशाही बातम्या वाचतो की ते त्यांच्या खोलीमध्ये मरून पडले होते आणि कोणालाच माहिती नव्हतं की ते मरून पडले आहेत. जेव्हा त्यांचा इतिहास आपण बघतो तेव्हा एकेकाळी ते असे होते ज्यांचे वर्तमानपत्रात फोटो छापून येत होते, मासिकांमध्ये फोटो छापून येत होते, लोकांच्या तोंडावर त्यांची नावं होती, त्यांच्या बाजूला लोकांची गर्दी होती. आणि आयुष्याचा शेवट बघावा तर एक माणूस पण जवळ नव्हता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कितीतरी लोकांच्या बाबतीत असं झालेलं आहे. जगात मोठं होण्यासाठी पैसा लागतो आणि पैसा मिळवण्यासाठी अनेक वाईट मार्गाचा अवलंब केला जातो. पण जगाचं राज्य आणि देवाचं राज्य यामध्ये हाच मोठा फरक आहे. तुम्हाला जगात मोठं व्हायचं आहे, पैसा कमवावा लागेल. तुम्हाला देवाच्या राज्यात मोठं व्हायचं आहे, पैशाची गरज नाही आहे.
देवाच्या राज्यात श्रीमंत माणूस मोठा होतो असं नाही. देवाच्या राज्यात धनवान माणूस मोठा समजला जातो असं नाही. देवाच्या राज्यात मोठा कोण असतो? देव कोणाला मोठा समजतो? देव कोणाला प्रतिष्ठित समजतो? देव कोणाला चांगला मानतो? येशूने सांगितलं, एका बाळकाला उभं करून, त्यांच्यामध्ये उभं करून सांगितलं, मी तुम्हाला सांगतो, तुमचा पालट होऊन म्हणजे तुमच्यात बदल होऊन तुम्ही या बाळकासारखे झाल्याशिवाय, या बाळकासारखे झाल्याशिवाय, तुम्ही म्हणाल की आता आमचं वय झालं 50 वर्ष, तर आम्ही 1 वर्षाच्या बाळकासारखे कसे होणार? आता वय झालं 40 वर्ष, आम्ही 1 वर्षाच्या बाळकासारखे कसे होणार? म्हणून येशूने पालट शब्द वापरला आहे. पालट, पालट म्हणजे बदल, पालट म्हणजे परिवर्तन. तुमच्यात पालट होऊन म्हणजे तुमच्यात बदल होऊन, तुमच्यात परिवर्तन होऊन तुम्ही या बाळकासारखे झाल्याशिवाय, म्हणजे जो 50 वर्षाचा आहे त्याच्यात पालट झाला पाहिजे आणि तो 1 वर्षाच्या बाळकासारखा झाला पाहिजे. जो 70 वर्षाचा आहे त्याच्यात पण पालट होऊन म्हणजे बदल होऊन तो पण 1 वर्षाच्या बाळकासारखा झाला पाहिजे. तुमच्यात पालट होऊन म्हणजे बदल होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. हा पालट किंवा हा बदल शरीरातला नाही, तर हा आत्म्यातला बदल आहे, हृदयातला बदल आहे. जे आमचं हृदय दगडासारखं कडक आहे ना, ते बदललं पाहिजे आणि बाळकासारखं सौम्य, मृदू, नरम, नम्र असं आमचं हृदय बनलं पाहिजे. कारण येशू म्हणतोय तसं झाल्याशिवाय, म्हणजे हा बदल तुमच्यात झाल्याशिवाय तुम्ही देवाच्या राज्यात पोहोचू शकणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. एखादा धनवान माणूस इथे येईल, तो इकडच्या साक्षी ऐकेल, लोक कसे बरे होतात, कसे बरे होतात. देवालाच माहिती की लोक कसे बरे होतात. काल एक सुंदर साक्ष आम्ही ऐकली. एका बंधूने साक्ष दिली, किती वर्षे त्यांचा, मला वाटते, डावा हात दुखत होता आणि अजिबात वर जात नव्हता. ते प्रार्थनेला आले, येत राहिले, काही महिने येत राहिले आणि एक दिवस संध्याकाळी प्रार्थना संपल्यानंतर जेव्हा आशीर्वाद दिला जातो डोक्यावर हात ठेवून, त्यावेळेला त्यांनी एका बंधूला सांगितलं की माझा हात पुष्कळ वर्षे दुखतोय आणि वर जात नाही आहे. आपल्या एका बंधूने त्याला आशीर्वाद दिला. प्रार्थना हॉलमधून ते बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर त्यांना त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने, म्हणजे प्रार्थना केंद्रातल्याच ओळखीच्या एका व्यक्तीने विचारलं, नाश्ता केला का? तर उत्तर देण्यासाठी त्यांनी एवढा मोठा हात वर केला, हो हो केला नाश्ता. आणि हो हो केला तेव्हा लक्षात आला हात वर कसा गेला. जो एवढी वर्षे जात नव्हता त्या माणसाने एवढी हसत आणि आनंदाने साक्ष दिली. मी त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून अगदी अनपेक्षितपणे, म्हणजे माझ्या लक्षात पण आलं नाही, मी हात वर उचलला आणि हो हो असं उत्तर दिलं. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा माझा हात उचलत नव्हता, दुखत होता आणि आता दुखत नाही आहे. मग त्याने बऱ्याच वेळा वर खाली करून बघितलं. तो म्हणतो त्या दिवसापासून हात पूर्णपणे बरा झाला. देवाच्या राज्यात माणसं कशी बरी होतात सांगा? तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी पण म्हणेन मला पण नाही माहिती. देव कोणत्या वेळेला ऑपरेशन करतो आणि कसं ऑपरेशन करतो हे मला पण काही कळत नाही आहे. मला एवढंच कळतं, आपल्या हृदयातला देवावरचा विश्वास जेव्हा आपण प्रकट करतो तेव्हा देव त्याचं सामर्थ्य पाठवतो. बायबल म्हणतं तो आपलं वचन पाठवून आम्हाला बरं करतो. वचन म्हणजे शब्द. देव त्याचा शब्द पाठवून आम्हाला बरं करतो. पण म्हणजे कसे बरे होतो याचं स्पष्टीकरण मात्र देता येणार नाही. एखादा धनवान माणूस येईल आणि इकडे बघेल काय मोठे 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 चमत्कार घडतायत, कशा रीतीने लोक बरे होत आहेत, आणि मग तो हळूच कोणाला तरी विचारेल, मला कॅन्सर आहे, किती पैसे दिल्यानंतर मी बरा होईन? मला डायबिटीस आहे, किती लाख मोजले की माझा डायबिटीस बरा होईल? तो धनवान आहे ना,
त्याच्याकडे पैसे आहेत, म्हणून त्याची भाषा ही आहे, किती लाख दिल्यानंतर माझा डायबिटीस बरा होईल, किती लाख मोजल्यानंतर माझा कॅन्सर बरा होईल. हालेलुया, हालेलुया. तेव्हा त्याला आमचं उत्तर असेल, 1 लाख नाही 100 लाख मोजले तरी तुझा डायबिटीस आम्ही बरा करू शकत नाही. आणि पैशाच्या गोणी घेऊन इथे आलास तर कधीच बरा होणार नाही. तुझ्यात बदल होऊन तुला बाळकासारखं नम्र झालं पाहिजे. तुझ्यात बदल होऊन तुला लहान मुलासारखं सौम्य झालं पाहिजे. तो पैसा बाजूला ठेव, ते तुझं धन आणि संपत्ती बाजूला ठेव. तुझ्यात बदल होऊन तुला बाळकासारखं नम्र झालं पाहिजे. आणि याचं केवढं मोठं उदाहरण आपण बायबलमध्ये बघतो, जे तुम्ही पुष्कळ वेळा प्रवचनातून ऐकलं आहे आणि बायबल वाचणाऱ्यांनी वाचलं आहे. जक्कयाचं उदाहरण. श्रीमंत माणूस येशूला बघण्यासाठी बाळकासारखा झाला. श्रीमंत माणूस येशूला बघण्यासाठी धावत जाऊन उंबराच्या झाडावर चढला, कारण गर्दीमुळे त्याला येशू दिसत नव्हता आणि त्याला फक्त इतकंच बघायचं होतं की तो आहे कसा. आंधळ्याचे डोळे उघडणारा, मुक्यांना बोलतं करणारा, लंगड्यांना चालतं करणारा, मेलेल्यांना उठवणारा हा येशू आहे कसा, फक्त त्याला बघायचं होतं. तो काही गरीब नव्हता की रडत नव्हता की काही त्रासात होता म्हणून त्याला येशूला बघायचं नव्हतं, तर हा चमत्कार करणारा येशू आहे कसा एवढंच त्याला बघायचं होतं. आणि ती त्याची उत्सुकता एवढी वाढली की तो स्वतः कोण आहे विसरून गेला. तो स्वतः कोण आहे विसरून गेला. तो जकातदारांचा मुख्य होता, खूप श्रीमंत होता. लहान बाळकासारखा जाऊन झाडावर बसला येशूला बघण्यासाठी, कारण येशू त्या रस्त्यावरून पुढे जाणार होता. म्हणून येशूने त्याचं हृदय पाहिलं. त्या झाडाजवळ येता बरोबर येशू थांबला. येशू वर बघतो आणि जक्कयाला सांगतो, जक्कया लवकर खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी यायचं आहे. जक्क एवढा खुश झाला, झटपट झाडावरून खाली उतरला. येशूला आणि त्याच्या बरोबरच्या सगळ्यांना घेऊन घरात गेला. आणि जेव्हा तिथे जेवणाची तयारी सुरू होती तेव्हा जक्कयाच्या कानावर लोकांचे शब्द पडत होते. लोक आपसात कुजबूज करत होते, हा पापी आहे, हा पापी आहे, हा पापी आहे. देवाचा पुत्र याच्या घरात कसा काय आला, हा तर पापी आहे. आणि केवढ्या लोकांना लुबाडलं, केवढ्या लोकांना फसवलं, की याने संपत्ती कशी गोळा केली, लोकांना फसवून लुबाडून. जक्कयाने ऐकलं आणि तो उभा राहिला आणि तो येशूला म्हणतोय, प्रभूजी पहा, मी माझे अर्धे द्रव्य म्हणजे मी माझी अर्धी संपत्ती गरिबांना वाटून देतो आणि मी ज्यांच्याकडून अन्यायाने घेतलं आहे त्यांना मी 4 पट परत करतो. आणि तेव्हा येशू म्हणाला, आज या घराला तारण प्राप्त झालं आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय. जक्कयामध्ये काय झालं, एक धनवान मनुष्य, श्रीमंत माणूस, बदल झाला. बदल. आजकाल खूप लोक येशूकडे येतात, त्यांना बरं व्हायचं आहे, आशीर्वाद पाहिजे, धंदा चालला पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. पण पालट जक्कयाने अर्धी संपत्ती गरिबांना दान करण्याचं वचन येशूच्या समोर आणि एवढ्या मोठ्या जमावासमोर दिलं. 2 वचनं दिली, अर्धी संपत्ती गरिबांना वाटून टाकणार. आणि दुसरं पण वचन फार महत्त्वाचं आहे, ज्यांच्याकडून मी अन्यायाने घेतलं आहे, म्हणजे त्याने एवढ्या लोकांसमोर आपलं पाप उघड केलं, मी लोकांना लुबाडलं आहे, लुटलं आहे, पण मी ज्यांना लुटलं आहे ना त्यांना आता मी 4 पट परत करतो. तुम्ही मला सांगा, हा केवढा मोठा पालट आहे, हा केवढा मोठा बदल आहे. येशूकडे आल्यानंतर काही लोक आपल्या छोट्याला गोष्टी पण सोडायला तयार होत नाही. काही लोक दारूचा व्यवसाय करतात, ते प्रवचनात ऐकतात, त्यांना माहिती आहे हे देवाला आवडत नाही, हा धंदा बंद केला पाहिजे, पण तरी पण ते करत नाहीत. काही जण का करत नाहीत, त्या धंद्यातून एवढा पैसा मिळतो, दारूचा धंदा बंद करायचा आणि दुसरा एखादा सुरू करायचा, म्हणजे मेहनत खूप आणि फायदा कमी. मेहनत खूप, दारूचा धंदा बंद करा आणि भाजी विकायला बसा.
दारूचा धंदा बंद करा आणि वडापाव विकायला बसा. दारूचा धंदा बंद करा आणि धान्याचं दुकान काढा. मेहनत केवढी आणि पैसा केवढा मिळणार. दारू विकून जेवढा पैसा मिळतो त्याच्या अर्धा पण याच्यात मिळणार नाही. पण तरीसुद्धा ज्याला देवराज्यात प्रवेश करायचा आहे त्याच्यात हा बदल घडलाच पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, जगभरात अशा प्रार्थना खूप ठिकाणी होतात. शेकडो, हजारो आणि लाखो लोकांची गर्दी अशा प्रार्थनेला असते. परंतु सगळेच लोक अनंत जीवनात पोहोचणार नाहीत. कारण काही लोक प्रार्थनेला येतात पण जो बदल देवाला पाहिजे तो करत नाहीत. जो बदल देवाला पाहिजे तो करत नाहीत. मी मागे तुम्हाला एक साक्ष सांगितली होती, 1-2 महिन्यापूर्वी आलेली साक्ष. ज्या भावाचं लॉटरी विकण्याचं दुकान होतं आणि प्रभूमध्ये आल्यानंतर त्याला असं जाणवायला लागलं की हे लॉटरी विकणं म्हणजे लोकांची मोठी फसवणूक करणं आहे. मला हे बंद केलं पाहिजे. पण काही काळ त्याने सुरू ठेवलं, कारण तो म्हणायचा हे मी बंद केलं तर दुसरं काम मला काही जमत नाही आणि दुसरं कोणतंही काम केलं तरी एवढा फायदा मिळणार नाही. लॉटरीच्या दुकानातून त्याला महिन्याला 60-70 हजार रुपये मिळायचे दर महिन्याला. दुसरं कोणतंही काम केलं, नोकरी केली तरी एवढा पैसा काही मला मिळणार नाही. म्हणून तो विचार करत होता. पण शेवटी त्याने निर्णय घेतला, नाही, मला हे बंद केलंच पाहिजे. मला देवाचं वचन पाळलं पाहिजे. दुसऱ्यांना फसवणं मला बंद केलं पाहिजे. आणि मग त्याने ते दुकान बंद करून टाकलं. रिक्षा चालवायला शिकला. भाड्याने रिक्षा घेतली. रिक्षा चालवायला लागला. जिथे महिन्याला 60-70 हजार मिळत होते तिथे महिन्याला त्याला 15-20 हजार मिळायला लागले. जवळजवळ 50 हजार रुपये महिन्याचं उत्पन्न कमी झालं. पण तो माणूस आनंदाने साक्ष देऊन सांगत होता, तेव्हा माझ्याकडे 70 हजार दर महिन्याला यायचे. पण माझ्या जीवनात शांती नव्हती आणि माझ्याकडे स्वतःचं काहीच नव्हतं. घर पण भाड्याचंच होतं, दुकान पण भाड्याचंच होतं, स्वतःची गाडी पण नव्हती, काही नव्हतं. आता मला महिन्याला 15-20 हजारच मिळतात. पण देवाने मला एवढा आशीर्वाद दिला की गावाला माझं मोठं घर बांधून झालं. आता घर माझं स्वतःचं आहे. रिक्षा मी पूर्वी भाड्याने चालवत होतो, आता रिक्षा माझी स्वतःची आहे. माझी स्वतःची गाडी आहे. देवाने आता मला सगळं स्वतःचं देऊन आशीर्वादित केलं. एक निर्णय, हा निर्णय घेताना लोक मागे पुढे होत राहतात, मागे पुढे. तुम्ही आज हे वचन ऐकत असताना स्वतःच्या जीवनात डोकावून बघा, अशी कोणती चुकीची गोष्ट तुमच्या जीवनामध्ये सुरू आहे. तुम्हाला आतून निर्णय घ्यायला वाटतोय पण तुम्ही मागे येताय. लक्षात ठेवा, येशूने सांगितलं आहे, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय देवाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही. बाळकासारखं तुम्हाला माहीत आहे, बाळक विचार करत नाही. तुम्ही काय सांगितलं त्यावर तो भरवसा ठेवतो. देवावर माणसाने असाच भरवसा ठेवायचा, बाळकासारखं. डोकं चालवायचं नाही. मी जर दारूचा व्यवसाय बंद केला तर मग माझं उत्पन्न कमी होईल, मग माझा खर्च कसा भागेल, मग मुलांचं शिक्षण कसं होईल. हे काय आहे? हे डोकं चालवणं आहे. बाळकासारखं होणं म्हणजे देवावर पूर्ण विश्वास ठेवणं. देवाच्या बाबतीत डोकं चालवू नका. तुमचं डोकं जरूर चालवा. जगामध्ये तुम्हाला कोणी फसवतंय, कोणी चुकीच्या मार्गाला नेतंय, तिकडे आपली डोकी वापरा. पण जेव्हा देवाचं वचन पाळायचा प्रश्न येतो, जेव्हा देवाच्या राज्याचा प्रश्न येतो, त्यावेळेला असली डोकी चालवू नका. त्यावेळेला देवावर विश्वास ठेवून निर्णय घ्या. ज्याप्रमाणे येशू पाण्यावरून चालत असताना शिष्य सुरुवातीला घाबरले होते, कारण त्यांना येशू दिसत नव्हता, अंधार होता आणि त्यांना वाटत होतं की काहीतरी भूत आहे, कारण पाण्यावरून माणूस कसा चालणार. ते घाबरून ओरडायला लागले आणि येशूने त्यांना दुरून आवाज देऊन सांगितलं, घाबरू नका, मी आहे. घाबरू नका, मी आहे. असं जेव्हा येशू बोलला तेव्हा येशूचा प्रमुख शिष्य पेत्र जो होडीमध्ये होता त्याने आवाज ऐकला, ओळखला आणि तो येशूला म्हणतोय, प्रभूजी आपण असाल तर मला पण पाण्यावरून आपल्याकडे यायला सांगा, आज्ञा द्या मला. आणि येशू म्हणाला, ये ये म्हणताबरोबर पेत्राने लगेच होडीतून पाय खाली ठेवले आणि पेत्र पण पाण्यावरून चालायला लागला.
हालेलुया, हालेलुया. होळीमध्ये जवळजवळ 12 शिष्य असतील. मला माहिती नाही सगळे 12 होते की एखाद दुसरा कमी होता, पण आपण पकडूया 12 असतील, कारण येशूचे एकूण 12 शिष्य होते. एकच बोलला, एकच. बाकी शहाणे होते, शांत राहिले, हिम्मत केलीच नाही. पण येशूने त्या पेत्राला लगेच सांगितलं ये, आणि पेत्राने पाण्यावरती पाय ठेवला, चालायला लागला. थोडा वेळ चालला आणि मग त्याने वारा बघितला, समुद्र बघितला, घाबरला, बुडायला लागला. तेव्हा येशूने हात पुढे करून त्याला धरला आणि सांगितलं, अरे अल्पविश्वासी, संशय का धरलास? देवाला संशय धरणारे लोक आवडत नाहीत. देवाच्या बाबतीत तर्क वितर्क चालवणारे लोक देवाला आवडत नाहीत. देवाच्या बाबतीत डोकं चालवून शहाणपणा दाखवणारे लोक देवाला आवडत नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे कसं होईल, ते कसं होईल? प्रार्थना करून काय आजार बरे होतात का? देवाचं हे वचन पाळल्याने आमचं नुकसान होईल असं सांगितलं आहे खरं बायबलमध्ये, पण असं थोडी ना आपल्याला करता येतं. असं करून चालेल का? किती लोक देवाच्या बाबतीत आणि देवाच्या वचनाच्या बाबतीत शहाणपणा दाखवतात, म्हणजे त्यांना जास्त अक्कल आहे, त्यांना जास्त कळतं, अशा रीतीने ते वागतात. पण येशू म्हणतोय, तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. आणि जो कोणी या बाळकासारखा स्वतःला नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात मोठा आहे. ज्याच्याकडे पैसे आहेत तो मोठा नाही आहे, ज्याच्याकडे मोठाल्या पदव्या आहेत तो मोठा नाही आहे, ज्याच्याकडे सोनं रूपं जमीन आणि संपत्ती आहे तो मोठा नाही आहे, ज्याच्याकडे जगातला मान सन्मान आहे, जगातल्या पदव्या आहेत आणि जगातली खुर्ची आहे आणि जगातली प्रतिष्ठा आहे, तो देवाच्या राज्यात मोठा आहे असं नाही. तर जो बाळकासारखा नम्र होतो तो देवाच्या राज्यात मोठा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आपल्या मनातला गैरसमज काढून टाका. जगामध्ये खूप लोकांना मोठं समजलं जातं, पण जगात जे मोठे आहेत ते देवाच्या राज्यात मोठे आहेत असं नाही. देव त्यांना मोठं समजतो असं नाही, आपण समजतो, जग समजतं, पण देव मोठं समजतो असं नाही. देव कोणाला मोठं समजतो? ज्याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि जो बाळकासारखा नम्र झालेला आहे. बाळकाची एक महत्त्वाची वृत्ती जी मी तुम्हाला सांगितली, ते विचार करत नाहीत. काही सांगा भरवसा ठेवतात, काही सांगा विश्वास ठेवतात. हालेलुया, हालेलुया. तुम्ही तुमच्या लहान मुलाला कधी कधी काही काही गोष्टी सांगून फसवता की नाही? आणि ते ऐकतात आणि गप्प होतात. का? कारण त्यांना एवढी कुवत नसते. पप्पाने सांगितले ते खरं असेल का? संध्याकाळी पप्पा सांगतील, आज मी तुला घोडा आणणार, हां शांत राहा बाळा, रडू नको, संध्याकाळी येताना घोडा आणणार. आणला का कधी मुलाला घोडा? पण तुमच्या बोलण्याने तो गप्प राहिला की नाही? म्हणजे काय झालं? त्याने आपल्या पप्पांवर विश्वास ठेवला. मम्मी घरातून जाते, आई घरातून चालली आहे आणि मूल रडायला लागलं, आई त्याला काहीतरी भारी आश्वासन देऊन जाते, बघ मी येताना तुझ्यासाठी अशी एक भारी वस्तू घेऊन येईल. मुलगा शांत होतो, बिचारा वाट बघत राहतो आणि आई येईपर्यंत तो विसरून पण जातो. तो विसरून पण जातो की आईने मला काही आश्वासन दिलं होतं. आणि जरी आठवण असली तरी तो आईला विचारेल, आई काहीतरी थातूरमातूर उत्तर देईल आणि त्यावर पण तो गप्प राहील. ही आहे बाळकाची वृत्ती. अशी वृत्ती आपण जगाच्या बाबतीत दाखवावी असं नाही, देवाच्या बाबतीत दाखवावी. जेव्हा तुम्ही देवाची वचनं वाचताना किंवा देवाची वचनं ऐकताना तेव्हा डोकं नका चालवू. हे असं थोडी होईल, असं थोडंच होते, असं केलं तर काय मिळेल, तसं केलं तर काय मिळेल. देवाच्या वचनावर, देवाच्या शब्दावर बाळकासारखा विश्वास दाखवा. बाळकासारखा. देवाने मोशेला पाचारण केलं आणि मोशेला सांगितलं, जा त्या फारोकडे, मी तुला त्याच्याकडे पाठवतो आणि मग पुढे असं असं कर. मोशे सुरुवातीला घाबरला. मोशे म्हणतो, एकतर मी बोबडा आहे, मला नीट बोलता पण येत नाही आहे आणि मी तिकडे काय जाणार, आणि तो एवढा मोठा राजा, एवढा क्रूर राजा आहे, त्याच्यापुढे मी काय जाणार आणि काय बोलणार? त्या धड मला नीट बोलता पण येत नाही आहे, मी बोबडा बोलतोय. तेव्हा देवाला त्याचं बोलणं आवडलं नाही. थोड्या वेळासाठी देव त्याच्यावर नाराज झाला. देव त्याला म्हणतो, माणसाला वाचा कोणी दिली, जीभ कोणी दिली? मी तुला सांगतो जा.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्ही देवाच्या शब्दावर बाळकासारखा विश्वास ठेवावा अशी देवाची इच्छा आहे. बाळकासारखा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूचा बाप योसेफ याला बायबल नीतिमान म्हणतं. हा एक नीतिमान पुरुष होता. याला जेव्हा जेव्हा देवदूताच्या द्वारे देवाने काही संदेश दिला तेव्हा तेव्हा काहीही प्रश्न न करता त्याने देवाच्या शब्दाचं पालन केलं. काहीही प्रश्न न करता. योसेफाला मरियेचं वाग्दान झालं होतं, म्हणजे त्यांची सोयरीक झालेली होती. लग्न झालं नव्हतं, पण लग्न होण्याच्या आधीच मरिया गर्भवती दिसून आली. मरियेला तर देवदूताने आधीच सांगितलं होतं की तिच्या उदरातला गर्भ हा पवित्र आत्म्यापासून आहे, देवाचा पुत्र तिच्याद्वारे जगात येणार आहे. पण योसेफाला कल्पना नव्हती. योसेफ घाबरला. हिच्याशी माझी सोयरीक झालेली आहे, लग्न व्हायच्या आधीच ती गरोदर आहे, आत्ता काय करायचं? आणि त्याने मनात निश्चय केला की मी तिला गपचूप सोडून देईन. पण रात्री झोपलेला असताना देवाने त्याला सांगितलं स्वप्नात, तिचा आपल्या पत्नी म्हणून स्वीकार कर, कारण तिच्या उदरात जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. योसेफाने लगेच तिचा स्वीकार केला आणि तिच्याशी विवाह करून पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला. येशूचा जन्म झाला आणि त्यानंतर मिसर देशाचा राजा फारो येशूला मारण्यासाठी शोध घेत होता, कारण त्याला बातमी मिळाली यहुद्यांचा मुक्तिदाता जन्मलेला आहे आणि म्हणून तो शोध घेत होता. हेरोद राजा शोध घेत होता. आणि हेरोद राजा जेव्हा शोध घेत होता त्यावेळेला देवदूताने पुन्हा एकदा योसेफाला स्वप्नात येऊन सांगितलं, बाळकाला आणि त्याच्या आईला उठून घेऊन जा मिसर देशात, कारण हेरोद राजा बाळकाचा वध करण्यासाठी शोध घेत आहे. योसेफ उठला, लगेच घेऊन गेला. ही वृत्ती बघा, देवाला असली माणसं हवी आहेत. आणि मग काही काळ त्या ठिकाणी राहिल्यानंतर पुन्हा देवाने त्याला संदेश दिला, जे बाळाला मारायला बघत होते तो मेला आहे, आता जा इकडून. योसेफाने तेही ऐकलं. देवाला त्याचा शब्द ऐकणारे लोक आवडतात. आणि देवाचा शब्द ऐकणारे लोक कसे असले पाहिजेत सांगा? बाळकासारखे, हृदयातून नम्र. जो बाळकासारखा नम्र आहे तोच देवाचा ऐकू शकतो. जो नम्र नाही आहे तो देवाला 17 प्रश्न विचारतो. असं कसं होईल, तसं कसं होईल, हे कसं शक्य आहे, ते कसं शक्य आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की अशा प्रार्थना जागोजागी होत आहेत. भारतभर आणि जगभर लाखो लोक अशा प्रार्थनेमध्ये भाग घेत आहेत. परंतु बदल किती जणांमध्ये झालेला आहे? देव संख्या बघत नाही आहे. आता इथे प्रार्थनेला किती लोक आहेत, देव संख्या नाही बघत आहे. देव यांच्यामध्ये पालट झालेले लोक बघत आहे. देवाचं लक्ष कोणाकडे आहे? कोणाचं हृदय बदललं आहे आणि कोण बाळकासारखे झाले आहेत. काही लोक स्वतःहून येऊन साक्ष देतात, मी पूर्वी फार गर्विष्ठ होतो, कोणाला जुमानत नव्हतो, कोणाला मानत नव्हतो, पण प्रभूमध्ये आल्यानंतर मला माझ्या पापाची तीव्रपणे जाणीव झाली, मी पश्चाताप केला आणि आता मी सगळ्यांशी नम्रपणे वागतो, आता मी दुसऱ्यांचं सहन करतो. देवाला हाच हृदयातला बदल हवा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बाळकासारखे व्हा. तुम्ही वयाने किती असाल, 25 असाल, 40 असाल, 50 असाल, 60 असाल, पण हृदय मात्र देवासाठी बाळकासारखं ठेवा. देवावर बाळकासारखा विश्वास ठेवा. लहान मुलासारखे देवावर अवलंबून राहा. लहान मुलासारखे देवावर विश्वास ठेवा. देवाच्या प्रेमावर, देवाच्या सामर्थ्यावर आणि देवाच्या प्रत्येक शब्दावर लहान बालकासारखा विश्वास ठेवा. कारण जेव्हा आपला पालट होऊन आपण बाळकासारखी होऊ तेव्हाच देवाच्या राज्यात म्हणजे स्वर्गात आपला प्रवेश होईल. आणि येशू म्हणतोय, जो कोणी या बाळकासारखा नम्र होईल त्याला देवाच्या राज्यात मोठा म्हणतील. हालेलुया, 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 हालेलुया. या भाऊंचं नाव संजय आहे.
ते सांगतात की त्यांना प्रार्थनेत येऊन 4 शनिवार म्हणजे लगभग 1 महिना झाला आहे. त्यांच्या पत्नीच्या जीवनात अशी समस्या होती की त्यांना गेल्या 1 महिन्यापासून म्हणजे 1 महिन्या अगोदर त्यांना ताप आला होता आणि ताप आल्यानंतर ते सांगतात की त्यांचा कमरेपर्यंतचा खालचा भाग निकामी झाला, म्हणजे त्यांना चालता पण येत नव्हतं, एवढी त्यांची अवस्था वाईट झाली त्या तापामुळे. आणि हा आजार त्यांना 1 महिन्यापासून होता. हे भाऊ त्यांचे पती सांगतात आहे की 4 आठवडे अगोदर म्हणजे हा त्यांचा 4था शनिवार आहे, ते त्यांच्या पत्नीला प्रार्थनेसमिती घेऊन आले. परंतु घेऊन आले तेव्हा त्यांना 2 व्यक्तींनी धरून आणलं होतं, त्यांना चालता पण येत नव्हतं. परंतु ते आल्यानंतर त्यांनी प्रभू येशूकडे प्रार्थना केली, स्वतःच्या पापाचा पश्चाताप केला आणि ते सांगतात की जेव्हा त्यांनी प्रार्थना संपल्या ते जेव्हा घरी गेले तेव्हा ते हळूहळू चालायला लागले आणि दुसऱ्या शनिवारी जेव्हा आल्या तेव्हा ते स्वतःहून चालायला लागलेले आहे. प्रभू येशूने त्यांना या आजारातून बरं केलेलं आहे. याशिवाय ते सांगतात हे त्यांचे पती आहेत, यांना 12 वर्षापासून दारू, तंबाखू आणि गुटख्याचं व्यसन होतं. सोडण्याचा त्यांनी फार प्रयत्न केला पण तो काय सुटत नव्हतं. पण त्यांची इच्छा होती की हे सुटलं पाहिजे, हे वाईट आहे. 4 आठवडे अगोदर एका त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांना प्रार्थने सभेबद्दल सांगितलं. ते प्रार्थनेत आले. 4 आठवडे अगोदर जेव्हा आलेत त्यावेळेला त्यांनी देखील प्रभूकडे रडून प्रार्थना केली, पश्चाताप केला आणि प्रभूकडे क्षमा मागितल्यानंतर प्रभूची दया त्या क्षणात म्हणजे पहिल्याच दिवशी त्यांच्यावर दया झाली. त्याने दारूला हात पण लावले नाही आहेत. या भयानक 12 वर्षाच्या व्यसनातून प्रभू येशूने यांना मुक्त केले आहे आणि त्याच्या पत्नीला आजारातून बरं केलेलं आहे. पण तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुम्ही सांगता की म्हणजे 1 महिना म्हणजे तुम्हाला चालता पण येत नव्हतं? नाही होत. म्हणजे कसं काय? ताप आला होता? ताप आला होता. नंतर काय झालं तापानंतर? ताप आला मग अशी लुलीच पडून गेली मी. दोन्ही पाय लोळे पडून गेले? मग मला धरून आणलंय. तुमच्या नवऱ्याने तुम्हाला प्रार्थनेसभेत धरून आणलं होतं? 1 महिना तुम्ही म्हणजे हातरुणात पडून होता. जेव्हा तुम्हाला आणलं तेव्हा प्रार्थनेसभेत धरून आणलं होतं आणि मग तुम्ही चालायला लागले. पहिल्या शनिवारी हळूहळू चालायला लागले. मग दुसऱ्या शनिवारी मी चालत तुम चालत आले. चाला बरं चाला. ज्या बाईला या ताई फिरा तुम्ही, ज्या बहिणीला धरून आणलं होतं 1 महिना म्हणजे त्यांना फक्त 4च शनिवार झालेला आहे. तापामुळे त्यांचा कमरेचा खालाचा भाग लुळा पडला होता. 1 महिना त्यांच्या नवऱ्याने त्यांची सेवा केली आणि त्याच्यानंतर पहिल्याच दिवशी प्रभूची दया त्यांच्यावर झालेली आहे आणि आता ते चालत आहेत. ताई या, चला या, बघा देवाचं प्रेम पहा. या ताई इथे उभे राहा, या इथे उभे राहा इकडे. आणि भाऊ तुम्ही सांगता की म्हणजे तुम्हाला 12 वर्षापासून तंबाखू आणि दारू आणि गुटख्याचं व्यसन होतं? हो, सतत खायचं? हो, सतत खायचं. काय दिवसाला 2-3 पुडी खायचं. कुठली? तंबाखूची. हो, गुटखा पण खायचा आणि काही सहान पडले काय दारू पण प्यायचा येऊन. मग ते पैसे तुम्ही आणायचे कुठून? पैसे काय काम करता तेवढे त्याच्यावरच टाकतो. सोडायचा कधी प्रयत्न केला होता का? सोडायचा प्रयत्न करतो पण ती सुटतच नाही होती. सुटत नव्हती. आता 4 शनिवार झाले, आता तुम्ही दारू पित नाही? नाही. तंबाखू पण खात नाही? नाही. गुटखा पण खात नाही? नाही. आई तुमचं नाव सांगा. सविता वातास. तुमची साक्ष सांगा. माझी साक्षी असे का मी इथे आलो ना तेव्हा मला म्हणत नाही होत होता प्रार्थना करायला, अजिबात मन लागत नव्हता सोमवारी मला. मग बरदराई माझ्यावरून प्रार्थना केली ना तिकडे, तिथून मला असे कबुतरा दिसले, बरदर दिसलं, तिथून माझा मन लगे प्रार्थना करायलाच मी लागलो. एवढा माझा डोका अंग बिंग असा एकदम जड पडला होता. नुसतं आग निघत होती माझ्या अंगातून, डोक्यातून. ती सगळी ती दिसल्या खोटी माझी एकदम माझा अंग बिंग सगळा हलका झाला ना. मन मला लगेच लागला मला प्रार्थना करायला. मी एवढे दिवशी प्रार्थना करायला मनच लागत ना. तरी कधीपासून असं तुम्हाला होत होतं की म्हणजे प्रार्थनेला बसलं तर देवाकडे मन नाही लागत, असं कधीपासून होत होतं? गेले 1 वर्ष झाला असेल. 1 वर्ष तुमचं देवाकडे नीट मन लागत होतं, प्रार्थना करायला जमत नव्हतं? नाही, मन लागत नव्हता. याचो प्रार्थनाला पण मनच लागत नसता म्हणून शिबिरला आलो. शिबिरपासून मला आता मन लागला. काल काउन्सिलिंगच्या वेळेला तुम्हाला ब्रदरने आशीर्वाद दिला, त्यावेळेला तुम्हाला कबूतर दिसले आणि ब्रदर दिसले. कबुतरा दिसले, तिथून मला मन लागला माझा प्रार्थना करायला. हे प्रभूने मला आता तुमचं मन पण लागते आणि मन लागला, मन माझा लागला चांगला. अंग बिंग सगळा डोका बिका एकदम सगळा हलका झाला. माझा शरीर तुमचं भारी होतं ते पण हलकं झालं. आता एकदम अशी आग निघत होती माझ्या शरीरातून. ती शरीरात ते आग पण सगळी निघली माझी, आता सगळी निघली. येशू प्रभूने मला चांगला आशीर्वाद केले. सरळ मोठ्याने टाळा वाजवा आणि प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. मनीषा. तुमची काय साक्ष आहे? मला 2 महिने लघवीचा त्रास होता. रात्रीचे 10 ते 12 वेळेला मला उठायला लागायचं. पण मी इथं त्या त्रासासाठी सोमवारी शिबिरला आलो तर असं मला वाटायचं का
रात्रीचे मी जाईन 17 वेळेला तर असं वाटेल काही कशाला जाते. तशी मी देवाकडे प्रार्थना केली का आता तूच या कर, मला या झाला तर तूच बरा कर. मग ते दिवशी मी झोपली तर लगेच 6 वाजताच उठली. मला तो त्रास झाला नाही ना. 2 महिना माझा कानाचा आजार दुखत नव्हता, पण नुसता असा आवाज यायचा आणि असा बंदसारखा झालेला तो आताच्या प्रार्थनेमध्ये निघून गेला. एकदम आशीर्वाद दिला ना तर असा एकदम जोरात चावल्यासारखा निघून गेला. आता मोकला कान झाला, म्हणून प्रभू येशूचे आभार मानते. म्हणजे तुम्ही सांगताय की 2 महिने तुम्हाला लघवीचा त्रास होता, सतत तुम्हाला 2 थोड्या वेळाने लघवीला जावं लागत होतं आणि 2 महिने कान पण दुखत होते. त्याच अवस्थेत तुम्ही निवासी शिबिरात भाग घेतलात आणि सोमवारच्या दिवशी तुम्ही प्रार्थना केली प्रभूकडे आणि तेव्हापासून आता तुम्हाला सतत लघवीला जावं लागत नाही. आता तुम्हाला नॉर्मल लघवी होते. आणि दुसरं तुमच्या कानामध्ये आवाज येत होता, तो पण आवाज आता येणं बंद झालं. कधी बंद झालं? आता शेवटच्या प्रार्थनेमध्ये तुम्हाला असं कानातून काहीतरी जाणवतं निघालं, चावून सारखा आला निघून गेला. तेव्हापासून आता कानामध्ये आवाज येत नाही. प्रभूने बरं केलं, म्हणून प्रभू येशूचे आभार मानते. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुम्हाला काय त्रास होता? डोकी दुखत होती ना, हात चावायला लागला तर ना, पोटात पण दुखत संडास होत होता. म्हणजे डोकं किती दिवसापासून दुखत होता? शिबिरला आणू तोडी तू म्हणजे जेव्हा तुम्ही आले तेव्हापासूनच तुम्हाला त्रास, म्हणजे घरातून निघाले तेव्हापासून तुम्हाला त्रास होत होता ना? वामिट जसा येत होता, वांती उलट्या व्हायचा तर नाही. मग थाली वचन बोलणं बरा झाला. तेल पाणी लावत राहिले आणि शिबिरात भाग घेतला आणि डोकं दुखत नाही आता? नाही. आणि तुमचं पोटात दुखत होता हे सर्व त्रास बरा झाला था. आता बरं वाटते? आता काही त्रास होत नाही? नाही. प्रभूने बरं केलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. इस बहन का नाम कुसुम है। 2 से 3 महीने से उनके पेट में दर्द होता था और बाएं पैर के एड़ी में दर्द होता था। वैसे कल रात से उनके सर में दर्द हो रहा था। आज जब ये आखिरी प्रार्थना हुई और बताया गया कि आप नाच गाकर प्रभु की स्तुति करो, तब इस बहन ने विश्वास से पैर में दर्द होने के बावजूद भी वो नाच कर उन्होंने प्रार्थना में भाग लिया, प्रभु की स्तुति की और 3 दिन में भी वो प्रार्थना करती थी, प्रभु से विनती करती थी। थोड़ा दर्द उनका कम हो गया था लेकिन पूरा नहीं चला गया था। लेकिन इस आखिरी प्रार्थना में प्रभु का धन्यवाद करते समय, नाच से प्रभु की स्तुति करते समय प्रभु ने उनको छू लिया और उनकी शरीर की सारी तकलीफ़ें पूरी तरह से निकल गई है। वैसे रात सपने में उन्हें प्रभु का दर्शन हुआ। प्रभु ने उनको कहा कि तू बाइबल खोल, और इस बहन ने बाइबल खोला। बस इस दृष्टांत के द्वारा उनके दिल में प्रभु ने शांति भर दी है। इसलिए सब जन जोर से ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दो। ताई, तुमच्या पोटामध्ये गाठी होत्या? गाठी होत्या माझ्या पोटामध्ये, तर आताची प्रार्थना नाचून गाऊन सुट्टी घेतली तर नष्ट लागेच. दुखायचं पोटामध्ये? वळ पण यायचे? वळ यायचे? वळ यायचं, वळूच यायचं. आता बरं झालं. आता दुखत नाही? नाही दुखत. आता नाही दुखत. आणि पायाला काय झालेलं तुमच्या? नाही, यातच दुखत होता, पण हा बरा झाला. आता नाही दुखत. ते पण बरं झालं, प्रभूने तुम्हाला बरं केलं. हां, आता काहीच त्रास होत नाही. नाही त्रास आहे. टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमची साक्ष सांगा. माझी साक्षी अशी आहे, मी गावी गेले होते. गावावरून आले, मी देवाला सांगितलं की देवा मी शिबिर करेन. शिबिर केल्याच्या नंतर मी पुढच्या कामाला लागेन. जीवनात फोड आले होते, तर मला काही गिळता पण नव्हतं येत. तुम्ही देवाला म्हणजे देवा काय म्हणजे काय होते माझ्या घशाला काही माहिती नाही. माझ्या फोड्यांमुळे असं माझं दुखतं की काय, मला गिळता नाही येत, काय नाही. पण देवा मी शिबिर करणार. सोमवारी मला ते प्रार्थनेमध्ये माझे ते आजार गेले, फोडे माझे निघून, म्हणून मी प्रभूला धन्यवाद देते. कोणत्या बाजूला फोडे आले होते? बाजूला, उजव्या जिभेच्या उजव्या बाजूला? बाजूला साईडला. किती? एकच फोडी होते? 3 फोड होते. मला गिळता पण येत नव्हतं, पाणी पिता पण येत नव्हतं, जेवायला पण नव्हतं होत. मला जेवण वगैरे घ्यायला तुम्हाला त्रास व्हायचा मला, म्हणजे इकडे पण दुखायचं मला सगळं. मग सोमवारच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेत तुम्ही बरे झालात? झाले, देवाला धन्यवाद देते. मग आता फोड नाही आहे तिकडे? नाही. आणि आता जेवण वगैरे व्यवस्थित जाते? हो. प्रभूने बरं केलं. मग प्रभूला धन्यवाद देते. टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमची साक्ष सांगा. माझी साक्ष अशी आहे,
मी हे इथं शिबिर चालू झाले ना तेव्हापासून मी 5 तरी शिबिर केले. तर मी जेव्हा यायची ना कधी रविवारी बी यायची, तर रविवारपासून मी शिबिर करायला राहायची ना, तर मला अजिबात रात्रीची झोप नाही यायची. मी अशी एकदम सर्व लोक असे तमाम झोपायचे आणि मी अशी टकटक बघायची की एकदम मला निराश वाटायचं आणि एकदम डोळेच उघडे राहायचे माझे. मला झोप म्हणून अजिबात यायची नाही. आणि दुसरी साक्षी माझी अशी आहे, 3 वर्ष झालं माझं हे बोट आहे. पण तुम्हाला जी झोप येत नव्हती मग त्यानंतर काय? मी या वारीला प्रार्थना केली ना, इथं याची आजारमुक्तीची प्रार्थना झाली त्या दिवशी सोमवारी. हां, त्या दिवशीच मला झोप लागली, आरामाची झोप झोपली मी 2 दिवस. तुम्ही देवाकडे प्रार्थना केली? हां, आजारमुक्तीची प्रार्थना झाली ना तेव्हाच मला एकदम आराम पडला. रात्री मी झोपता बिछोना टाकता बरोबर झोपली आरामाची. दोन्ही रात्री तुम्ही चांगली झोप घेतली? झोपली, एकदम मस्त झोपली मी. 5 वाजेपर्यंत आरामाची झोपली. हो, तर देवाला धन्यवाद देते. आणि माझी दुसरी साक्षी आहे की या बोटाला माझ्या 3 वर्ष झाले, मी लाकडाचं काम करायची. तर माझ्या बोटाला असं मार लागलेला, तर एवढा दुखायचं, एवढा यज्ञ व्हायचा लयच. तर मी तर नेहमीपणे प्रार्थनाने येते. तर आता आज आली ना मी सोमवारी, तेव्हा मी आजारमुक्तीची प्रार्थना झाली आणि तेव्हाच माझं बोट बरं झालं. आणि तिसरी साक्षी माझी अशी आहे की गेल्या हप्त्यामध्ये माझं पोट आहे ना एवढं खाजवायचं, मला लय त्रास व्हायचा. त्या गर्भपिशीच्या याच्यातून आतमधून मला एवढं खाजवायचं. तर मी सिस्टरांची प्रार्थना ऐकली आणि ब्रदरांची पण प्रार्थना ऐकली घरीच, आणि तेल पाण्याचा वापर केला ना, तर देवाने मला त्या हप्त्यातच मला चंगा केला. प्रभू येशूला मी लाख धन्यवाद देते. आता खाज होत नाही? नाही, अजिबात नाही. नाही तर एवढी खाज येत होती ना, आतमधून खाज येत होती, तर मी तेलाचाच वापर केला. लय दुखायचं मला. आणि अंगठी पण बरी झाली आहे? या अंगठी तर बापरे, एक असं काही उचल्याला मला त्रास व्हायचा. या अंगठी लय दुखायची, खूप दुखायची, लय यज्ञ व्हायची. आता पूर्ण देवाने बरं केलं? देवाने बरं केलं माझ्या बोटाला बी आणि पोटाला बी, सर्व गोष्टीला. मला आरामाची झोप आली, तेवढी मी देवाची एवढी आभार मानते ना. तर मी एवढी रडायची रात्रीची की देवा, एवढे लोक तमाम झोपतात आणि मी का नाही झोपत, मला क्षमा कर. मी एवढी क्षमा मागायची पण मला झोप काही यायची नाही. पण ह्या बारीला आली ना, तर माझ्या मनात असं एकदम धडकीच आहे की देवा मला झोप नाही येत. मी देवाकडे प्रार्थना केली की देवा मला झोप येऊ दे जो. आणि जशी मी इथं प्रार्थना चालू झाली ना, देवाला मी लय प्रार्थना केली. देवाला धन्यवाद देते, मी लाख धन्यवाद देते. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा? रुपाली. आणि काय समस्या होती तुम्हाला? मला असं होतं, जेवलं ना तर माझ्या डावे कुशीला दुखायचे, खूप दुखायचं. म्हणजे जेवायला घेतानाच मला वाटायचं मी जेवलं तर काय होणार नाही ना, पण मी म्हणजे उपाशी राहण्यामुळे थोडासा जेवायची, पण ते दुखायचंच. म्हणजे असं दुखायचं की लय टाईम म्हणजे दुखत राहायचं. म्हणजे देवाला मी हलवलो करत राहायचं, तेव्हा जरा दुखायचं बंद व्हायचं. पण ते मला सवय झाली होती, जेवलं का दुखायचे. किती दिवसापासून असा त्रास होता? 5 वर्षापासून सुरुवात होत आहे. 5 वर्षे? तुम्ही म्हणतात की भीतीने जेवायचे आणि जेवला तरी तुम्हाला दुखतच राहायचं? पण मी देवाला हालेलुया करायची आणि ते 3 वचनं बोलायचे, त्यानंतर मग दुखायचं कमी व्हायचं. म्हणजे जेव्हा दुखायला लागला तेव्हा तुम्ही 3 प्रभूचे आजारमुक्तीचे 3 वचने बोलायचे आणि हालेलुया बोलत राहायचे, तेव्हा तर दुखणं हळूहळू कमी व्हायचं? दुखणं हळूहळू कमी व्हायचं. मी इथं आल्याच्या नंतर पण मी जेवल्याच्या नंतर दुखत होता. तर नंतर मी बसल्याच्या नंतर देवा मी आता प्रार्थनेला आलं आहे, तर माझा आज हा आजार जाऊ दे, मला जेवण तर पाहिजेलच ना. तर मग ते आपसुकन ते कधी निघून गेलं ते मला काही समजलं नाही. आता मी 3 दिवस येते, मला अजिबात पोटात दुखलंच नाही. या 3 दिवसामध्ये अजिबात दुखलं नाही? अजिबात नाही दुखला. पण आता या 3 दिवसामध्ये तुम्ही इकडे जेवलं तर तुम्हाला पोटाच्या कुठच्या बाजूला दुखायचं? इथं दुखायचं, इथे डावा बाजूला. आणि जास्त दुखायला लागला मग वरती इकडे छातीकडे यायचं. आता तुम्हाला काहीच त्रास होत नाही तसं? तर नाही तसं झालं, अजिबातच नाही झालं. आणि दुसरी काय साक्ष आहे? दुसरी साक्षी आहे, मी 30 वर्षे कधी थंड पाणी आंघोळ नव्हती केली, अजिबात नाही. मी आंघोळ केली थंड, म्हणजे जर मी थंडामध्ये जर जास्त टाईम राहिला तर ह्या माझ्या शिरा सगळ्या खेचायला लागायच्या, हाताच्या पायाच्या. आणि मला मी माझं काम संपल्याच्या नंतर मला हातात मोजे घालायला लागायचे, नाही तर म्हणजे ते कडक व्हायचे आणि खेचलं जसं जायचं. मला जमायचं नाही काम करायला किंवा चालायला, हे ते मला घालावंच लागायचे.
तर इथे आल्यानंतर मी आंघोळ केली. आंघोळ केल्याच्यानंतर मी असं बोललं आंघोळ तर केले, काय होणार आहे काय माहिती, पण अजिबात काय खेचला गेलं नाही. आणि माझे हात जे मी आली त्यामध्ये सोमवारी माझा हा उजवा हात असा होता. आणि नंतर कालच्या प्रार्थनेच्या नंतर हे ताट झाला. म्हणजे हात असं अकडलेला होता. मी दाखवलं हे माझा हात असा आहे, तर हवे खेचले जातात म्हणून बदराने पण बघितले. आणि तुम्ही म्हणतात की हातापायला तुम्ही मोजे घालायचे. मोजे घालते, इथं पण आणलेले मोजे घालायचे मी. ते मोजे मला मोजे नाही घातले तर मला रात्री झोप नाही येत. ते असा त्रास तुम्हाला 30 वर्ष होता. ते मोजे नाही घातले मला झोपच नाही येत, मला खेचलं जाते. म्हणजे हातापायची नस तुम्हाला खेचल्यासारखी जाणवायची आणि त्यामुळे तुम्हाला झोप नाही लागायचं. तर ते आपल्या पाटांना खाली घ्यायला लागतात, नाही तर काहीतरी असेल कुणाचा बाजूला कोण झोपलं त्याच्या पाटांना खाली घालायला लागायचे. म्हणजे इतकं तुम्हाला त्रास व्हायचा. नाहीतर मला झोपच नाही याची ती. आणि 30 वर्षामध्ये पहिल्यांदा तुम्ही इकडे थंड पाण्याने आंघोळ केली. 30 वर्षाच्या नंतर मी पहिले टनाने आंघोळ केली, पण मला काही झालं नाही. त्याबद्दल मी प्रभूचे खूप खूप आभार मानते. प्रभूने तुम्हाला बरं केलेलं आहे त्या त्रासातून. आणि आता हात पाय पण तुमचं जे वाकडं व्हायचे किंवा अकडलेलं सारखं व्हायचं तसं काहीच होत नाही. हे आता ह्या दिसतात ना, ह्या आपली असं दाखवा लोकांना कुठे व्हायचं असं. हे आहे ना, ही अशी ही कातडी आहे ना, ती ताणल्यासारखी दिसायची, पण मला ताणताय आणि ती दुखताय म्हणून. पायाचे हे मधले हे तलवा आहेत ना, हे आता बघा हे आहे ना, हे असं खेचताय असं पाय आपण खाली टाकला तर ह्या इथला खेचताय असं वाटायचं. म्हणजे एक पूर्ण असं खेचलेल्यासारखं आणि वरून फुगलेल्यासारखं तुम्हाला जाणवायचं. मला चालताना असं मी आता 2 दिवस मी अशी चालत बाथरूमला जायची. कसं चालायचं दाखवा जरा. अशी चालत जायची. इकडे या मागे. म्हणजे एकदम हळू चालायचे तुम्ही. मला काम नसेल माझ्या हातापायाने तर माझ्या सगळं शरीरच खेचलं जायचं. आणि आता तुम्हाला बरं वाटते. आता मी चांगले चालते. आता जरा चालून दाखवा. जा तिथपर्यंत. धावताय तुम्ही. आता बरं वाटते, इथपर्यंत या. अगोदर खूप हळू चालायचे कारण की तुमच्या हातापायाची नसा खिचल्यासारखं जाणायचे. मला पाय चालताना असं ते खेचलं जायचं. माझा हात कसं होते तसं माझं पायाचं हे पण तसंच होते. प्रभूने तुमच्या मोठ्या आजारातून तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. खूप कोटी त्याला धन्यवाद देते. प्रभूने तुम्हाला बरं केलं आहे. प्रभूने या बहिणीला एवढ्या मोठ्या त्रासातून बाहेर काढलंय. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुझं नाव सांग. पिंकी. आणि तुला काय त्रास होता? मला 1 हप्त्या अगोदर उजव्या साईडला खाकेमध्ये गाठ आलती, तर मी तेल पाण्याचा वापर करत होती आणि ते एका हप्त्यामध्येच माझी पूर्णपणे गाठ नष्ट झाली. आणि आज माझी दुसरी गवाही. सकाळी माझ्या एका साईडला पोटामध्ये आणि छातीमध्ये दुखत होतं. कोणत्या साईडला? डाव्या साईडला. तरी आता शेवटच्या प्रार्थनेमध्ये पश्चातापची प्रार्थना झाली, तर मी देवाकडे पश्चाताप केलं तर माझे पूर्णपणे दुखणं बंद झालं. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. आता दुखत नाही अजिबात? थोडं पण नाही दुखत, पूर्ण बरं झालं. आणि ते खाकीत गाठ होती तर तुला काही त्रास व्हायचा? त्रास तर नव्हतं होत, पण गाठ होत होती. थोडी वाढत चाललेली मोठी. तर मी तेल पाण्याचा वापर करत राहिली तर ती वाढायच्या जागी पूर्णपणे नष्ट झाली. प्रार्थना माध्यमाचा वापर केला आणि आता तो पूर्णपणे गेलेली आहे. पूर्णपणे गेली. टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आई तुमचं नाव सांगा. माझं नाव हारूबाई आहे. आणि सोमवारी माझ्या पायामध्ये गुडघ्यामध्ये कळा येत होत्या आणि पवित्र आपलं प्रार्थनेमध्ये माझे गुडघ्याच्या कळा निघून गेल्या, घोट्याच्या पण. 20 दिवसापासून त्रास होत होता. 20 दिवस तुमचे गुडघ्यामध्ये कळा मारत होत्या? हां, आणि घोट्यामध्ये पण. आणि मग हे 2 खुब्याचे 4 दिवसापासून दुखत होते आणि रात्रीच्या प्रार्थनेमध्ये खुब्याचा पण त्रास निघून गेलेला आहे. काल पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत तुझ्या खांद्याचं दुखणं निघून गेलं आहे. म्हणून मी देवाला धन्यवाद. टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या.
मसवर त्याची प्रीती हिरव्या कोरडे नेतो मसला प्रेमे मसला चरवितो हिरव्या कोरडे नेतो मसला प्रेमे मसला चरवितो ओढ्याचे मस देतो पाणी माझ्या जीवा फुलवितो परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मसवर त्याची प्रीती आपुल्या नामासाठी देव सत्य पथाने मसले तो आपुल्या नामासाठी देव सत्य पथाने मसले तो अरिष्टातुनी वाचवितो मसल माझ्या जीवाला जपतो परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मसवर त्याची प्रीती मृत्युदरीतून जात मी असलो तरी माझ कसली नाही भीती मृत्युदरीतून जात मी असलो तरी माझ कसली नाही भीती अरिष्टास मी कशास भ्यावे प्रभु असता माझ्या पाठी परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मसवर त्याची प्रीती परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मसवर त्याची प्रीती मसवर त्याची प्रीती मसवर त्याची प्रीती सर्व संटाळ्या वाजवा प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. आत्ता या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. जोरदार टाळ्या वाजवा, मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे जो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. प्रभू येशू इथे आहे. इथे पूर्ण जागेत त्याचा पवित्र आत्मा काम करत आहे. आणि म्हणून आपले डोळे बंद ठेवा आणि पूर्ण हृदय त्याच्याकडे लावा. मनातले सगळे विचार, सगळ्या कल्पना, सगळ्या चिंता बाजूला करा आणि आत्म्याने प्रभूला बघा.
तुम्ही माणसासमोर नाही, जिवंत देवासमोर उभे आहात. आणि त्याच्यासाठी अशक्य काहीच नाही आहे. तो आपल्यापैकी प्रत्येकावर प्रेम करत आहे. प्रभू आत्मा आहे आणि म्हणून आपण त्याला आत्म्याने पाहू शकतो. डोळे बंद करा, मन त्याच्याकडे लावा, आत्म्याने बघा त्याच्याकडे. तो किती चांगला आहे, किती प्रेमळ आहे. अगम्य प्रकाशात राहणारा तो महान परमेश्वर किती सामर्थ्याने भरलेला आहे. विश्वासाने बघा त्याच्याकडे. जे त्याच्याकडे बघतात ते आशीर्वादित होतात, ते प्रकाशित होतात, ते बंधमुक्त होतात, ते निरोगी होतात. विश्वासाने पहा त्याच्याकडे. तुमची दुःख, तुमचे आजार, तुमची संकट सगळं काही प्रभूच्या हातात द्या. त्याला सगळं माहिती आहे आणि त्याला आपल्याला बरं करायचं आहे. तुमची दुःख त्याला काढून टाकायची आहेत. त्याला तुम्हाला आनंद द्यायचा आहे आणि म्हणून तुमचं सगळं ओझं प्रभूच्या हातात द्या आणि त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवा, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. बघा त्याचं प्रेम किती मोठं आहे. आपल्याला वाचवण्यासाठी तो स्वर्ग सोडून या जगात आला. त्याने आपली पाप स्वतःवर घेतली, आपले आजार त्याने वाहिले, आपले क्लेश त्याने वाहिले, सगळं काही त्याने स्वतःवर घेतलं. तो क्रूसावर मरण पावला आणि मरणावर विजय मिळवून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. आपला प्रभू जिवंत आहे. तो या ठिकाणी हजर आहे आणि त्याने आपल्याला अभिवचन दिलं आहे, मी जिवंत आहे म्हणून तुम्ही सुद्धा जिवंत राहाल. घाबरू नका, निराश होऊ नका. प्रभूने आपल्याला फार मोठा विजय दिला आहे. त्याला बसलेल्या माराने आपण निरोगी झालो आहोत. त्याने वाहिलेल्या पवित्र रक्ताने आपल्याला पाप क्षमा झाली आहे. त्याच्या बलिदानामुळे आपल्यासाठी अनंत जीवनाचा दरवाजा उघडा झालेला आहे. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि त्याच्या या महान प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. हृदयातून बोला, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलास, मला नवीन जीवन दिलास, मला बरं केलास, माझे अश्रू पुसलेस, मला क्षमा केलीस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. आणि आता प्रभू येशू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. आठवण करा, तुमच्या मनात कोणाविषयी राग आहे, द्वेष आहे, कटुता आहे, कुणाशी बोलायला वाटत नाही, कुणाचं तोंड पण बघायला वाटत नाही, कुणाचा सूड घ्यायला वाटतो. आज त्या सगळ्यांना क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. जोपर्यंत आपण दुसऱ्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत देवपिता आपल्या पापांची आपल्याला क्षमा देणार नाही. म्हणून कुठलाही राग, कुठलाही द्वेष मनात राहू देऊ नका. सगळ्यांना क्षमा करा. अशा लोकांची आठवण करा ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, तुमचा अपमान केला आहे, दुःख दिलं आहे, फसवणूक केली आहे, विश्वासघात केला आहे. आठवा, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा. तुमच्या मनात स्वतःच्या नवऱ्याविषयी राग असेल, बायकोविषयी राग असेल, आई वडील, भाऊ बहीण, सासू सासरे, सून जावई, कोणीही नातेवाईक, घरातले शेजारी, मित्रमंडळी, कुणाबद्दलही मनात राग असेल किंवा इतर कुणीही असतील, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. काढून टाका राग,
राग द्वेष मनातून काढून टाका, कारण ही घाण आहे आणि असल्या घाणीमध्ये देव राहत नाही. देवाने तुमच्या हृदयात वस्ती करावी अशी तुमची इच्छा असेल तर ही घाण आपल्या हृदयातून काढून टाका. पूर्णपणे क्षमा करा, सगळ्यांना क्षमा करा. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, फसवणं, लुबाडणं, अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, अत्याचार करणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, देवाला दोष देणं. कबूल करा आपली पापं. मनातले वाईट विचार, डोळ्याने जे काही वाईट पाहिलं आहे, तोंडातून जे काही वाईट निघालं आहे, कोणाला शिव्या दिल्या, चेष्टा केली, निंदा केली, कबूल करा. जीवनातली गुप्त पापं पण देवासमोर उघड करा. तुम्ही मादक पदार्थाच्या व्यसनाच्या आहारी गेला असाल, आपलं शरीर देवाचं वरदान आहे. आपलं शरीरातला कोणताच अवयव आपण कुठून विकत आणलेला नाही आहे. हे देवाचं वरदान आहे. मादक पदार्थांचं वारंवार सेवन करून तुम्ही आपलं शरीर खराब केलं असेल. देवाने दिलेलं वरदान तुम्ही खराब केलं असेल. कबूल करा. बहिणींनो, तुम्ही नवऱ्याच्या आज्ञेत राहत नसाल, भावांनो तुम्ही बायकोवर प्रेम केलं नसेल, तिला मारहाण केली असेल, छळ केला असेल, अपमान केला असेल, तुम्ही आपल्या वृद्ध आईवडिलांचा, सासू सासऱ्यांचा सन्मान केला नसेल, त्यांची सेवा केली नसेल, मुलांनो तुम्ही आईवडिलांचं ऐकत नसाल, प्रत्येकजण आपली पापं देवासमोर उघड करा आणि प्रभूला सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पाप केलेली आहेत, माझ्याकडून ही पाप झालेली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता आपल्या पापांचा पश्चाताप करा. रडा आपल्या पापांसाठी, स्वतःला दुःखावू द्या. आपण जी काही पाप केली, आपल्या निर्माणकर्त्या विरुद्ध वागलो म्हणून स्वतःला दुःख होऊ द्या. रडा, पश्चाताप करा. त्या पवित्र प्रभूला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी खूप पाप केली आहेत, तुझ्या समोर उभं राहायची माझी लायकी नाही आहे, कारण तू पवित्र आहेस. मी पापी आहे, मला दुःख होतंय, मला वाईट वाटतंय, मी पापी आहे. होय प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. आणि आता क्षमा मागा प्रभूजवळ. आठवण करा आपल्या पाप क्षमेसाठी प्रभूने क्रूसावर कसं बलिदान केलेलं आहे. त्या बलिदानाची आठवण करा. आत्म्याने येशूच्या क्रूसाकडे बघा. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. माझं पाप्यावर दया कर, दया कर, दया कर माझ्यावर. मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ. तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, मला शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर. माझं पाप्यावर दया कर. मला क्षमा कर, क्षमा कर. हे प्रभू, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल.
जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते सर्व अवयव मुक्त होत, मुक्त होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्यासुद्धा हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना प्रभू येशूचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे प्रार्थना बोला. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.